गुड मॉर्निंग सर्वांना. कोंबड्यांना पण वाघाच्या भीतीमुळे खुराड्यातून कधी कधी सोडलं जातं. सगळ्यात अगोदर स्वयंपाक बनवून घेतला, मग लगेच कपडे धुवायला घेतले. काही कपडे धुवून घेतले आणि लगेच पिळून घेतले की बरं पडतं. सकाळी स्वयंपाकामध्ये सासूबाई भाजी बनवतात आणि मी चपात्या भाकरी बनवते. कपडे मी हौदाकडेच धुवत असते. मोटर चालू असली की मोकळ्या पाण्यात लवकर कपडे धुवून होतात. पिल्लूचे पप्पा ऑफिसला गेले की मग मी कपडे धुवायला घेते. मग बाकीचं काम आवरायला बरं पडतं. कपडे धुवून झाले होते माझे. लगेच बाहेर दोरीवर वाळत घालून घेत आहे. कपडे धुवून झाले की सर्व काम कसं आवरल्यासारखं वाटतं. आज कपडे पण थोडेसेच होते त्यामुळे लवकर कपडे धुवून झाले. बाहेर पण ऊन खूप छान पडलेलं होतं. ऊन पडलं की कपडे पण लवकर सुकतात. कपडे धुवून झाल्यावर मला बाकीचं पण काम आवरायचं बाकी होतं. इथे कपडे धुवून झाले आणि घरात आले तर पिल्लू बघा कसा बाहेर त्याच्या आजोबांसोबत बकरीला खायला लिंबाचा पाला घेऊन आला होता. त्याला बकरीला खायला घालायला खूप आवडतं. इथे माझं किचन पण आवरून झालं होतं. मग आम्ही पिल्लू आणि मी शेतात आलो फेरफटका मारण्यासाठी. पिल्लू बघा कसा हाय करतोय आणि पाईपमध्ये लगेच बोलायला सुरुवात झाली. तू पण बोल म्हणत होता आई पाईपमध्ये. मका बघा कशी उगवली आहे. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.